नमस्कार. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साइड सहर्ष सादर करत आहे बॅच ऑफ 99. रोटेरियन सुनीता ओगले यांच्या मूळ कथेवर आधारित, रोटेरियन वंदना गरगटे लिखित, रोटेरियन प्रेम मोहिते दिग्दर्शित सादर करीत आहोत बॅच ऑफ 99. हॅलो हॅलो हॅलो. अरे ए विशाला का विशाला का अरे ऐका मित्रांनो, आपल्या ग्रुपचं आपण गेट टुगेदर ठरवलेलं आहे. ऑक्टोबरच्या 9 आणि 10 तारखा सगळ्यांनी फ्री ठेवायचे आहेत. अरे येस, बोर पाशी एक भन्नाट लोकेशन मिळालंय. विला माझ्या क्लायंटचाच आहे, एकदम रिझनेबल रेट्स मध्ये मिळालाय. मी बुक केलेला आहे. वाव, सुपर रे विशू. ए प्लीज आता कोणी नाही म्हणू नका बरं. 1 महिना आधी सगळं ठरलंय. सो एव्हरीवन प्लीज मेक इट पॉसिबल यार. अरे यार अरे गप्प बसा रे. हे आता तुझं काय? अरे माझी नेमकी युरोप व्हिजिट आली आहे त्यावेळेस, आणि नवीन प्रोजेक्ट असल्यामुळे काम सुरू करायलाच लागणार आहे बाबा. हे सुपे, तुझं आता काम बास झालं बरं का. काहीतरी मॅनेज कर. हवा असली तर तुझी कवच कुंडल म्हणजे लॅपटॉप बरोबर घेऊन ये. काय सॉरी गाईज, आय थिंक इट इज नॉट पॉसिबल फॉर मी ऑल्सो. अरे माझा यूएस क्लायंट येतोय आणि नेमकं त्याच डेट येत आहेत बघ. सो यू कंटिन्यू. संदीप एक मिनिट. बोल. श्रीधर येतोय बरं का. इज इट? आणि मृणाल पण येणार आहे. ओके लेट मी सी हाऊ कॅन आय मॅनेज. ए, अरे, ऐक ना. अरे ऐक ना खरं. ए अरे संदीप, अरे हा गेला का ऑफलाईन? अरे हा बहुतेक ठेवलाच त्यांनी फोन. बघितलं का रे, श्रीधर मृणाल येत आहेत म्हणून नाही म्हणणारा संदीप कसा आता हो म्हणू लागेल ते. अरे ते तर आपल्याला माहितीच आहे, पण मला एक सांगा, श्रीधर, मृणाल आणि संदीप गेली 20-22 वर्ष एकमेकांना भेटलेच नाहीत. असं कसं होऊ शकतं बरं? कधी कधी इनसेपरेबल त्रिकूट होतं त्यांचं. ऑफकोर्स वी ऑल नो दॅट. अगं पण ते खरं असेल असं वाटतं मला. कारण बघ ना, श्रीधर आणि मृणाल लग्न करून अमेरिकेला गेले, त्यानंतर कुठे ते कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते, तेव्हा कुठे होते व्हॉट्सअप वगैरे. ते तर आत्ता आलं ना. आणि आठवतंय का रे, श्रीधर आणि मृणालच्या लग्नात संदीप फक्त यायचा म्हणून आला आणि लगेच निघून गेला यार. अरे आपण कसलं मस्त एन्जॉय केलं होतं ना लग्न. हो मग काय. लव बाबा, लव ट्रायंगल. आता किती म्हण मृणालने संदीपला नाही म्हणून श्रीधरशी लग्न केलं. नाही म्हटलं तरी संदीप जरा नाराज झालेला असणार आहे. ते खरंच आहे, पण त्यांच्यातला हा तिढा संपला ना तर आपला ग्रुप म्हणजे परत पूर्वीसारखा बेस्ट एकदम होऊन जाईल बघा. आणि सगळेच जण येत आहेत तर मी पण करतेच काहीतरी मॅनेज. लेट्स क्रॉस द फिंगर्स. येस, आणि सगळ्यात जास्ती आनंद ना मला होईल, कारण या सगळ्याचा मी एकमेव साक्षीदार होतो त्यावेळेस. खरं यार. आणि यामुळे होतं काय ना, संदीपला सुद्धा ग्रुप मध्ये यायला ऑकवर्डच होतं बघ. अरे म्हणूनच श्रीधर आणि मृणालशी बोलून हे आपलं गेट टुगेदर ठरवलंय. त्या तिघांमधला अबोला शीतयुद्ध संपवायचंय आपल्याला. अरे हाच तर खरा अजेंडा आपल्या गेट टुगेदरचा. येस विथ यू आकाश. अरे चांगली संधी आली आहे. ए कम ऑन, आपण किती वर्षांनी सगळे एकत्र भेटणार आहे यार. ए पण आपला ग्रुप परत पहिल्यासारखा होईल ना रे. अरे होईल, नक्की होईल. येस चलो फ्रेंड्स, मार्क युअर कॅलेंडर अँड सेव्ह द डेट्स. Yes. बाकीचे सगळे डिटेल्स मी कळवत असतो मला. कळव चलो बाय गुड Yes, नाईट. bye. चल, चल, Bye, चल, bye. बापरे. बाय. See you soon. ना चल पटकन आवर. हे बघ, मला आज जरा वेळ आहे. व्हॉट? म्हणजे खास तुझ्यासाठी काढलाय. तू म्हणत होतीस ना बरेच शॉपिंगला जायचंय. चल आज शॉपिंग करूया. उठ. I just can't believe it. ए चिमटा काढ बरं. हे घे. अरे मिस्टर संदीप जागीरदार एका मल्टीनॅशनल कंपनीचा सीईओ मला म्हणतोय त्यानं माझ्यासाठी वेळ काढलाय. येस. नो 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 नो. ए नक्की तुझ्या डोक्यात काय शिस्त आहे? मिसेस जागीरदार काही शिजत नाहीये. मी तुला सरप्राईज देऊ शकत नाही का? हा चल. अरे सरप्राईज नक्कीच देऊ शकतोस,
लग्नानंतर 20-22 वर्ष झाली, बोटावर मोजणे इतके वेळा माझ्याबरोबर आलाय शॉपिंगला. अगं, आता बोलण्यात वेळ घालू नकोस. चल आवर पटकन पटकन तयार हो. तेवढे ते जर्मनचे क्लासेस ऍडजस्ट करते आणि येते. लवकर ये. ए ऐक ना, हा. त्या युएसच्या क्लायंटचं काय झालं रे? अगं, तो मिस्टर मार्टिन आहे ना, त्याला झालंय जेटलॅग. त्याला म्हणलं तू जरा आज विश्रांती घे, उद्यापासून आपण काम सुरू करू. आणि शॉपिंग झालं ना की आपण तुझ्या आवडत्या मेरिटमध्ये लंचला जाऊ बरं का. काय रे, फारच मूड मध्ये दिसताय मिस्टर Yes. जागीरदार. आज तुम्हाला बंदा एकदम खुश आहे. आपण एक काम करूया, तुला एक डायमंडचा नेकलेस घेऊन टाकूया. परत अजून एक घे. बर. हा, आणि तिथनं शॉपिंगला जाऊया. तिथं तुझी पाहिजे ती खरेदी कर, तुझ्या आवडत्या ब्रँड्सची. आहे रे सगळं माझ्याकडे. अजून एक सेट घे म्हणतोय ना मी. बरं. चल जाता जाता सांगतो तुला सगळं मी. हा हा? ठीक आहे. हा. आज मी पण खूप मनसोक्त खरेदी करणार आहे, एकदम टॉप ब्रँड्सची. दिल ढूंढता है फिर वही. परेश, मंडळी आली बरं का? या या अरे या. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय म्हणताय, कसा झाला प्रवास? नाही, तो आपला आत येण्याचा रस्ता जरा खडबडीत आहे ना, म्हणून म्हणलं. बट जस्ट हॅव अ लुक. तुमचा सगळा थकवा एकदम पळून जाईल. येस 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 येस. बरं माधवीताई, मी आधी तुमची ओळख करून देतो. ह्याला तर तुम्ही ओळखताच. काय प्रश्न? ही नेहा आणि ही सुप्रिया. हॅलो. आणि हा परेश, येस. हा माझा भाचा आहे आणि हा या सगळ्या प्रॉपर्टीची व्यवस्था बघतो आणि काळजी घेतो. त्याचा नंबर मी तुम्हाला झालं आमचं दिला. बोलणं झालं. येस येस येस. तुम्हाला तर माहिती आहे, मी पुण्याला असते, पण आज केवळ तुम्ही दोघं येणार म्हणून मी इथे थांबले. थँक्यू 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 सो मच. आकाश, तुम्ही केलेलं हे इंटिरियर आहे ना, ते सगळ्यांना आवडतं बरं का. अगदी विलाची शानच वाढवली आहे तुम्ही. येस येस मॅडम, तुम्ही पण विला मस्त मेंटेन केलाय बरं का एकदम. ये परेश. हो मी आहेच. फील ॲट होम. थँक्यू. मावशीने सांगितल्याप्रमाणे सगळी व्यवस्था एकदम परफेक्ट केलेली आहे. बाय द वे, हा तुमचा कुठला ग्रुप? नाही मॅडम, आम्ही 11वी पासून कॉलेज संपेपर्यंत सगळेजण बरोबर होतो एकदम. अरे वा, ग्रेट. कुठली बॅच? बॅच ऑफ 99. ग्रेट. म्हणजे बऱ्याच वर्षापासूनची दोस्ती दिसतीये. येस. अजून एक दोघं तिघं जण येणार आहेत. बर, एनी टाइम एक्सपेक्टेड. नो प्रॉब्लेम. डोंट वरी एट ऑल. परेश आहेच, तर सगळी व्यवस्था बघेल. तुम्ही चक्कर मारा, थँक्यू. प्रॉपर्टी बघा, एन्जॉय युअर स्टे सर. येस. पण मॅम, विला खरंच झक्काच हा. तुम्हाला माहितीये ना, काय? ही प्रॉपर्टी मला केवळ विशाल यांच्यामुळे मिळाली. मॅडम तेवढं वायफायचा पासवर्ड प्लीज. नाही. परेश, do the needful. काय बोर करते? इथं काम करणार आहे का येऊन तू? थोडं आहे माझं. मला काय वायफाय घेऊन तू. बरं आहे मंडळी, चालू देत तुमचं. मी आता निघते. अरे yes. हा? एन्जॉय. हॅव अ नाईस टाइम. Thank you, ma'am. आणि वरचेवर इथे यायचं. नक्की. बाय बाय. येस थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू. तू बघ आता. तुझा मोबाईल घे आणि तुझं काम करत बस तिकडे. आम्हाला डिस्टर्ब करू नको. थंड. अरे संदीप आलेला दिसतोय बर का. ना बायकोला घेऊन आलाय. काय बोलतो? आईला श्रीधर आणि मृणाल येणार म्हटल्यावर हे होणारच होतं. मस्त. हा विशाल, अरे विला मस्त शोधून काढणार आहे. येस. जरा एक मिनिट. हे काय? तू काय म्हटलं होतंस मला? हा, इथे कोणाच्या तरी बायका दिसत आहेत का? पाऊस पण आला एवढे म्हटलं होतंस की नाही? अरे मी एकटीच आहे इकडे. आता ऐनवेळी काहीतरी अडचणी आल्या असतील, मला काय माहिती. हा, ठरलं तर असंच होतं, विथ प्रोसेस. अरे लेका काय चाललंय? अरे इथं काय बायकोवर गप्पा मारायला आलाय का आमच्या बरोबर? काय म्हणताय? हा, बघते ध्यान.
कॉलेजमध्ये असताना झाडाखाली बसून अभ्यास करायची. इथं झाडाखाली बसून लॅपटॉप. सुपे अगं मी आलोय. अरे बरं किती छान. तू पण आलीस होय? बरं झालं. मी पण आलोय. छान, छान, छान. अरे लेट केलास लेका. एक मिनिट. हा येस सर. विल डू इट. शो ए, चला हिच्या मागे लागण्यात काय अर्थ नाही. आपापल्या रूमवर जाऊन आपण फ्रेश होऊ. Yes. तोपर्यंत परेशला सगळी तयारी करायला सांगूया. Yes, चलो. चल चल संदीप. ए परेश लावतो का? ए संदीप, अगं अरे मला माहितीये कोणाची वाट बघतोयस तू ते. बोलो मी जस्ट बघतोय कोण कोण आलंय ते. काय मृणाल. सांगतो? येस येस. अरे मीट माय ब्युटिफुल वाईफ अपर्णा. अपर्णा श्रीधर हाय. मृणाल हॅलो. अपर्णा. चला 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 बसा सेटल व्हा. दारू काम सुरू करायचं. लगेच म्हणजे काय? चला चला भरा. येस. भरा काय भरा. डॉक्टरने अजिबात परमिशन दिली नाही दारू प्यायची. जरा काळजी घे रे. ठीक आहे बघतो मी. ए काय रे बाबा बायको परवानगी देत नाही का? नक्की. येस येस. एक मिनिट. भर काय भर. तुला ऐकायचंच नाहीये का माझं? चील. चील काय चील. हवा तो गोंधळ घाल. खरंच बाबा. काय मिळाली का सही? चल रे भर भर. तुझं काय बाबा का तुला पण एनओसी लागणार आहे? अजिबात नाही, मी काहीच म्हणणार नाहीये. अरे इथे आम्ही काही नवरा बायको म्हणून नाही आलो, बॅचमेट म्हणून आलोय. आम्हाला काय पर्याय करे बाबा. मग तू काय घेणार? माझी चिल्ड बिअर. आणि तू रे? मी सांगू यार आपली 99 ची गाजलेली कर्ज ट्रिप आणि त्यातला ब्रँड आज नॉस्टॅल्जियामध्ये बुडून जायचा. नो 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 सॉरी. मला त्या कर्जतच्या कुठल्याच जुन्या आठवणी नको येतात. म्हणजे अरे त्या ब्रँडचा त्रास होतो रे मला. माझी आपली जॅक डॅनियल बरी आहे, मी घेऊन आलो. ए बाबा तुझा तो ट्रम्प ठेव तुझ्या खिशात. हे बघ आपला आलेला आहे कॉलेजचा ब्रँड. चल घे. घे रे तू. Cheers. Cheers. सुपे. ए सुपे, अगं ये ना, कम ऑन जॉइन अस. अरे थांब, हा माझा एक इम्पॉर्टंट इंटरनॅशनल कॉल आहे. तेवढा झाला ना की मग मी फ्री बघ. इंटरनॅशनल कॉल? अरे झिम्बाब्वेचा कॉल आहे. बरं बरं असू दे. ए जरा ब्रेक घे, ये ना प्लीज. हे बघ आलंय सगळं. ओके. अरे माझ्यासाठी काही मागवलं की नाही? अरे मी आता विगन आहे माहितीये ना तुम्हाला. येस डिअर. तू सांग तुला काय पाहिजे लगेच मागवतो. एक व्हेज मंचुरियन, एक फ्रेश लाईम सोडा. ओके परेश. ए सुपी हा? तू आणि विगन हो म्हणजे काय? कॉलेजमध्ये असताना प्रत्येक गोष्टीवर साजूक तुपाची धार टाकून घेणार तू. आता विगन. अरे बाळा थिंग्स चेंज रे. म्हणजे काय? थिंग्स चेंज. अरे श्रीधर आणि मृणाल, अरे तुम्ही अमेरिकेहून येऊन 1-1.5 वर्ष झालं म्हणे आणि खूप काहीतरी मोठं सामाजिक कार्य करताय. हे पण म्हणजे नक्की काय करताय सांग ना यार. अगं बघ ना आता तिथून आलो आणि आम्ही कोल्हापूर स्थायिक झालो. हा. सो तिकडे उम्मीद फाउंडेशन नावाची एक संस्था स्थापन केली. त्या अंतर्गत बरेच प्रोजेक्ट्स आम्ही हाताळतो. आता एक्झाम्पल मी तिकडे नवीन जे स्टार्टअप्स असतात आणि जे बंद पडलेले असतात त्याला कन्सल्टन्सी देतो आणि रिवाईव्ह करण्याचं काम करतो. आणि आय एम ग्लॅड टू टेल यू की आतापर्यंत 8 ते 10 स्टार्टअप्स हॅव बीन सक्सेसफुली रिवाईव्ह. आर ते सस्टेनेबल? येस दे आर. आता बघा ना हे सुरू केलं त्याच्या पुढच्या वर्षी साधारण एक 500 लोकांना रोजगार देऊ शकलो आणि आत्ताचा आकडा 2 ते 2.5 हजाराचा आहे. सो माय फ्रेंड दे शुअरली आर सस्टेनेबल. आणि तू का मृणाल? मी सुद्धा तिथल्या आजूबाजूच्या स्त्रियांसाठी काम करते. म्हणजे एक स्वयंसिद्ध नावाचा प्रोजेक्ट सुरू केलाय. त्याच्यात ना आम्ही त्या स्त्रियांना त्यांच्या स्किल प्रमाणे ट्रेनिंग देतो आणि स्वयंपूर्ण बनवतो.
काही एसएचजी ग्रुप्सही तयार केले आणि त्यातनं खूप चांगल्या उद्योजिका पण निर्माण झाल्या आहेत बरं का. याशिवाय रोटरीतर्फे आम्ही एक व्होकेशनल सेंटर पण चालू केलंय आणि एक हॉस्पिटल जस्ट आत्ता घेतलंय चालवायला. अर्थात त्याची मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन सगळं श्रीधर बघतो. अरे एक नवीन कॉन्सेप्ट आहे, वृद्धांसाठी डे बोर्डिंग आणि स्कूल. छोटे मोठे असे खूप प्रोजेक्ट डोक्यात आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे दिस विल बी सक्सेसफुल. राजकारणात जायचंय वाटतं. विशाल, हे अरे राजकारणाची काय गरज आहे, तुमच्यावर एवढे छान दोस्त लोक आहेत ना. नक्कीच नक्कीच नक्कीच. नेहा, तुझं बुटीक आहे ना ग? हो. मग आमच्या इथल्या महिलांना ये ना ट्रेनिंग द्यायला. येईल की. हा Yes. आणि आमचे पण काही प्रोडक्ट्स आहेत तेही तुझ्या बुटीक मध्ये ठेवता येतील. एनी टाइम. आपण असं करूयात का, पुढचं गेट टुगेदर आमच्या इथेच ठेवूयात कोल्हापूरला. Done, done. मजा येईल. परफेक्ट 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 परफेक्ट. येस. अरे तुम्ही दोघांनी एक बेंचमार्क सेट केलाय आणि अजूनही नवीन नवीन काहीतरी बरंच समाजासाठी करताय असं ऐकलंय. वाव, हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू यार. डोंट फ्लॅटर अस यार. अरे नाही यार, खरंच खरंच US हून आल्यानंतर तुम्ही स्वतःला नव्याने घडवलं एकदम आणि क्षणिक सुखासाठी नाही तर आयुष्यभर जगता येईल असं काहीतरी भारी करताय बुवा. बेस्ट बेस्ट एकदम. थँक्यू मॅडम. कसं आहे, मला यांच्या सगळ्यांसारखे डायलॉग मारता येत नाही, पण जे काय करता येते जका. बरं आता पुढे काय करायचंय? आकाश काय ठरवलंय? ठरवा सगळ्यांनी ए, काय. ए, ए, एक मिनिट. आपण भेंड्या खेळूया का? हो, मग नंतर लपाछपी खेळू, पकडापकडी पण खेळू. ए, काय यार. बरं बरं ठीक आहे, आपण नुसती गाणी म्हणूयात का, चालेल का? येस, गाणी. ए अरे भेंड्या खेळा नाही तर गाणी. व्हॉल्यूम डाऊन डाऊन एकदम डाऊन. ये दिल दिवाना दिवाना ये दिल दिवाने ने मुझको भी करायला दिवाना. ये दिल मैंने उसके शहर को छोड़ा, उस दिन गली में दिल को तोड़ा, फिर भी सीने में धड़कता है ये दिल. फिर न दिल से उसे निकाला, जो न करना था कर डाला, फिर भी याद उसी को करता है ये दिल. ये दिल. हे आता दुसरं काहीतरी थांब थांब, थांब. दुसरं कुठलं काय- काय- दुसरं काहीतरी आपलं हा, main दुसरं main- काहीतरी. एक मिनिट. I have to do this. आकाश जरा इकडे पटकन. आकाश इकडे ये. आल्यापासून बघतोय नुसती मरमर करतोय, सगळ्यांसाठी एवढं करतोय. बस तू रे, शांत बसत नाहीस तू, काय नाही. आणि एकदा गोड हसून दाखव ना. असं नाही रे, गोड हस ना, गोड. अरे ब्रेसेस. शिको वज्रदंती. दूध पावडर दूध पावडर आहे. अरे नाही अरे, यार. अरे, अरे तुम्ही चुकताय. ए, याला बघ. ए, खरं बस, अरे. Shut up! अरे किती आवाज करताय, काही ऐकायला येईना मला. पूर्वी तेच आताही तेच. अजिबात सिरियसनेस नाहीये तुम्हाला आयुष्याबद्दल. काय वेडेपणा चाललाय, हुकले साधक. सुपी शांत एकदम. आणि जरा तू शांत बस इथे. माझ्यासाठी बस जरा शांत बस. सगळ्यांनी बसून घ्या जरा, शांत बस. परेश, काय आहे रे? माझ्याकडे तुमच्या सगळ्यांकरता एक मस्त सरप्राईज आहे. काय माहिती का? Yes, done. ओ वाव. काय फोटो यार. मस्त. अरे काय दिवस होते यार ते. मित्रांनो, मला तुमच्या सगळ्यांची मनापासून एक गोष्ट बोलायची. 4-5 वर्षापूर्वी आलेल्या करोनामुळे आपल्या सगळ्यांचंच आयुष्य पूर्णपणे बदलून गेलंय. अरे नाही, मी करोनाची आठवण काढत नाहीये, पण मीपणा, गर्व, स्वार्थीपणा हे सगळं धुळीस मिळवून फक्त माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलंय. अरे आपलं आयुष्य किती क्षणभंगूर आहे हे आपण सगळ्यांनीच अनुभवलं यार त्यावेळेस. आणि म्हणूनच म्हणतो यार, सोडून द्यायचंय सगळे. आपणच आहोत एकमेकांना आणि एकमेकांशी बोला यार. तुम्ही बोला. अरे मला तुमच्याशी बोलायचंय काहीतरी. ऍक्च्युली सॉरीच म्हणायचंय. का? बघितलं ना मी कशी सतत चिडचिड करत असते तुमच्यावरती. चुके यार. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही मला सांभाळून घेता रे. ठीक आहे ग. तर ह्यांना तर माहितीच आहे, पण तुम्हाला म्हणून सांगते.
माझं आणि अनिलचं दिवस पर्यंत गेलं होतं. व्हॉट? या तिघांनी मला खूप समजून सांगितलं मी कुठे चुकतीये, कशी चुकतीये, अगदी स्पष्ट. ते अनिलशी सुद्धा बोलले. त्यामुळे आमच्यातला दुरावा कमी होऊ शकला आणि आम्ही परत एकत्रही आलो. हे सगळं शक्य झालं ना, ते सगळं फक्त आणि फक्त आपल्या घट्ट मैत्रीमुळे रे. खरंच तो करोनाचा काळ किती भयंकर होता यार. सेकंड फेज मध्ये मला, माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलीला, आम्हाला तिघांनाही एकाच वेळेस करोना झाला आणि आम्ही तिघही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. त्यावेळी माझी मुलगी सखी खूप सिरियस झाली आणि आम्हाला दोघांना माहितीही नव्हतं. पण त्यावेळी या तिघांनी सांगू दे ना यार, केलत ना मग सांगू दे यार. त्यावेळी या तिघांनी डॉक्टरांशी बोलणं, औषध उपचार लिहून घेणं, इंजेक्शन्स गोळ्या आणून देणं, हे सगळं इतकं जबाबदारीने पार पाडलं आणि आम्हाला त्यातून बाहेर काढलं. पण खरं सांगू, हे सगळं शक्य झालं ते फक्त आपल्यातल्या मैत्रीमुळे. आपलं आयुष्य आता अशा एका वळणावर येऊन ठेवलंय ना की आपली मुलं, शिक्षण, नोकरी काही ना काही निमित्ताने आपल्यापासून दूर निघून गेलेली आहे. अरे आता आपणच होत रे एकमेकांना. समजून घ्या यार, तुम्ही समजून घ्या. संदीप, श्रीधर म्हणाल जरा स्पष्टच बोलतो. आमच्या सगळ्यांच्या मनात एक गोष्ट आहे, तुमच्या तिघांमधली भांडणं तंटे मिटवा आता आणि परत आपण एकत्र येऊया, तरच खरा अर्थ या मैत्रीला. अरे ते समोरच्या फोटोत बघताय ना, ते चित्र परत आपल्याला निर्माण करायचंय, तरच खरा अर्थ आहे आपल्या असेल मैत्रीला. या एकमेकांशी बोला यार, तुम्ही बोला यार एकमेकांशी तुम्ही. अरे बोला ना संदीप, आलो बोलून. हे बघ इथे बसलाय. ए श्रीधर चल. श्रीधर बोला, काय झालंय बोला. खूप भारी आहे यार ती. कोणती? मृणाल. मृणाल भारी तर आहेच रे ती. मला खूप आवडते यार ती. आवडते म्हणजे? अरे आवडते म्हणजे आवडते. हो म्हणजे आवडते म्हणजे बहीण म्हणून आवडते, मैत्रीण म्हणून आवडते का गर्लफ्रेंड म्हणून आवडते? बायको म्हणून आवडते. नाही बघ, मैत्रीण आहे ती माझी, पण प्रेम करून बसलोय रे मी आता. खूप जीव ओतलाय आणि म्हणूनच प्रश्न पडलाय मला आता. संदीप, तुला काय झालंय? संदीप, संदीप. आवडते मला ती. अरे पण आपल्याला कसं माहिती की तिला कोण आवडतं? मग विचारूयात तिला. आत्ता? हो आत्ता. चल चल लगेच. ए पण ती जर मला हो म्हटली आणि तुला नाही म्हटली तर? अरे तर मी खुश असेल तुमच्या दोघांसाठी. आणि हे बघ, उत्तर काही असेल, आपल्या दोघांच्या मैत्रीत काहीच फरक पडणार नाही. नक्की ना? नक्की नक्की चल नक्की. चल चल. ए पण एक मिनिट. ती तुला हो म्हटली आणि मला नाही म्हटली तर? अरे तरी आपल्या दोघांच्या मैत्रीत काहीच फरक पडणार नाही. नाही ना? नाही नाही नाही. अरे पण आपल्याला कसं माहिती तिला आपण दोघं आवडत असू?
ती आपल्या दोघांनाही नाही म्हटली तर? अरे तरीही आपल्या तिघांच्या मैत्रीत कधीच काही फरक पडणार नाही. तू चल. हा, चल चल चल. कुठे होतात तुम्ही दोघं? किती वेळची शोधतीये तुम्हाला? ऐक ना, ते जाऊ दे. मला तुला काहीतरी सांगायचंय. त्याआधी मला तुला काहीतरी दाखवायचं. मलाही तुला काहीतरी दाखवायचंय. काय? ते सरप्राईज आहे. चल 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 दाखवतो. चल 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 चल, डोळे बंद अरे कर. हो, हळू पडेल ना मी कुठेतरी. 1 2 3. कृणाल, चाफा, तुझ्यासाठी. तुला आवडतो ना? मृणाल, मला तू खूप आवडतेस. अरे मला नव्हतं वाटलं तुझ्या मनात असं काहीतरी असेल. कृणाल, मलाही तू आवडतेस. एक मिनिट, तुम्ही दोघं मिळून मस्करी करताय ना माझी? मस्करी अजिबात नाही करत आहे. मी खरंच सांगतोय, मला तू खूप आवडतेस. आणि मलाही. हे अचानक होतंय खूप सगळं. नाही पण तरी तू उत्तर दे आम्हाला. हो. मला थोडा वेळ लागेल विचार करायला. कसा दिसतोय? मजेत आहे की मी? मला माहितीये तू खूप रागावलायस माझ्या. हे पण आज सगळे गैरसमज दूर करूया. सोड का मुला, तर जुन्या गोष्टी राहू देत सगळे. मला माहिती आहे. मी श्रीधरला का हो म्हणते नाही, तुला नाही म्हणते. आणि आज मी तुला काही सांगणारच. मुला, आपल्या दोघांची घरची परिस्थिती बेताचीच होती. श्रीधर मात्र श्रीमंत कुटुंबातला होता. त्याच्याकडे बंगला, गाडी, मोटर चाकर असं कसं थाट होता. तुला हेच वाटतंय ना की श्रीधर श्रीमंत होता म्हणून मी त्याला हो म्हटलं? ऑफकोर्स. तुझं सक्षम गैरसमज आहे. हो. हो. हे बघ, मला मान्य आहे की तू श्रीधरपेक्षा दिसायला नक्कीच उभा होतास. आणि पण मी वेगळा विचार करून श्रीधरला हो म्हणते. तुला आठवतंय का, एका सुट्टीत मी त्याच्या आईबरोबर एकटीच कोल्हापूरला गेले होते, त्याच्या आजोबा. श्रीधरचे आजोबा प्रत्येक बघितलं बोलते पण खूप मोठं सामाजिक कार्य सुद्धा करायचे ते. पण याचा गाजावाजा त्यांनी कधीच केला. श्रीधरवर पण तेच संस्कार झालेत ना, आणि मलाही तेच करायचं होतं. म्हणून तर मग मी NSW केलं आणि NGO बरोबर काम करायला सुरुवात केली ना. पण मला तू त्यावेळी सांगितलं असतं तर मी तुला अडवलं असतं असं वाटतं तुला? आणि हे सगळं सांगायला तू संधीच दिली नाही सगळे. श्रीधर आपल्या दोघांसारखा साधा सरळ. त्याची वागणं बोलण्यात श्रीमंतीचा लवलेस सुद्धा कधी नसायचा रे. उलट तो स्वतःपेक्षा इतरांचा विचार अधिक करायचा. आठवतं का तुला? अंध विद्यार्थ्यांना परीक्षेत पेपर लिहायला मदत करायला जायचा ना तो. आणि स्वतःच्या पॉकेट मनीमधनं कित्येक गरजूंना तर त्यांनी हर तऱ्हेने मदत केली. तुला माहिती आहे का? बाकी काही नाही. त्याच्या या स्वभावाला मी जोडतो. ते आजकालच्या भाषेत म्हणतात ना, वाईट जुळली पाहिजे मी. आमची ती वाईट जुळली. पण मी त्याला हो म्हटलं आणि आपल्या तिघांच्या नात्यात एक अवघड लेखणार. श्रीधर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. सांग.
तुमच्या तिघांची मैत्री किती छान होती ना. पण ती मैत्रीची घडी का विस्कटली त्या प्रसंगाबद्दल माहिती आहे तुला? हा, संदीपने आधी कल्पना दिली आहे मला त्याची. पण ऍक्च्युली ना त्यानंतर काय घडलं ना त्याबद्दल मला बोलायचं. त्यानंतर मी दिल्लीला जाऊन MBA करण्याचा निर्णय घेतला. आता मलाही सिंधूसारखं श्रीमंत व्हायचं होतं, भरपूर पैसा कमवायचा होता, बंगला, गाडी, नोकर चाकर सगळं काही पाहिजे होतं. म्हणून सतत कामात बिझी राहिलो मी. मृणाल, मला एक सांग, तू सुखी आहेस? हे बाबा, सुखाची व्याख्या वगैरे काय ते मला माहिती नाही ना. हा, पैसा महत्वाचा आहेच, पण त्यालाही मर्यादा हवी ना. नाहीतर मग काय आयुष्यभर पैसे मिळवत राहायचं, त्यातच सगळं आयुष्य निघून जातं आणि खरं जगायचं राहून जातं रे. म्हणजे काय माणसाने महत्वाकांक्षा ठेवायचीच नाही का? पैसा कमवायचा नाही का? मिळालेला पैसा उपभोगायचा नाही? अरे असं कुठं म्हटलं मी? पण हा चंगळवाद, भोगवाद आपल्याला स्वातंत्र्य आणि संपत्तीबद्दलच्या सगळ्या चुकीच्या कल्पना सांगतो आणि आपण त्याला कळत नकळत बळी पडतो. कायम असमाधानी राहतो. हा, तू आत्ताच आमचं मन करशील ना, का आम्ही जे करतोय ना दगदगे, धडपडे, चढ उतारले, पण मनाला आतून एक शांतता असते. त्यात आम्ही दोघं जेव्हा एकमेकाला भेटतो ना, तेव्हा चेहऱ्यावर समाधानाचं हसू असतं. आता तू मला सांग, तू सुखी आहेस? त्यानंतर संदीपने उत्तम करिअर केलं. एका मल्टीनॅशनल कंपनीचा तो CEO म्हणून काम करतो. खरं सांगू का, अगदी दृष्ट लागण्यासारखा संसार आहे आमचा. रोहन MS करायला अमेरिकेला गेलाय आणि रियाला IAS करायचं. दोघंही अगदी हुशार आहेत ना. सर्व सुखाची दाट साय आमच्या आयुष्यावर पसरली. आता अपर्णाकडे बघ, 7.5 लाखाचा डायमंड नेकलेस आहे तिचा, रॅडोचं घड्याळ घालते ती आणि मायकल कोर्सची बॅग घेऊन मी हिंडते. तिच्याबद्दल विचारत नाही. तू सुखी आहेस? हो, म्हणजे काय? आजही खोटं बोलता येत नाही, दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. आणि काय रे, तुला जे जे आयुष्यात मिळवायचं होतं ते तू सगळं मिळवलंयस ना? हो, मी सगळं मिळवलंय. एक गोष्ट सोड. पण श्रीधर, एक सांगू का, मला ना ह्या व्यतिरिक्त काहीतरी सांगायचं तुम्हाला. 6 महिन्यांपूर्वीच संदीपला माइल्ड हार्ट अटॅक येतो. व्हॉट? शॉकिंग. ग्रुपमध्ये माहिती नाहीये कोणाला? आय डोंट नो. हे आमच्यापर्यंत तरी पोहोचलं नाही. हॉरिबल. पण मला असं वाटतंय की याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ना सततचा स्ट्रेस आणि त्या कॉर्पोरेट रॅट रेसच्या जाळ्यात तो इतका गुंतत गेला ना की त्याला त्याच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ नाही झाला. आणि मी किती सांगितलं ना तरी तो माझं काय ऐकतोय. पण मला ना कुठेतरी असं वाटतं की त्याला ना कोणाला काहीतरी असं प्रूव्ह करायचं होतं आणि कुठेतरी ना त्याच्या मनात खोलवर एक सल आहे आणि ती काही केलं जात नाही. ही सल नेमकी काय ते ठाऊक आहे मला. डोंट वरी, ही विल कम आउट ऑफ दिस. ओके. पण मला खात्री पटली आता. तुमच्यातले ना सगळे गैरसमज दूर होतील आणि पूर्वीची तुमची तिघांची मैत्री आहे ना तशी परत नाही. नक्कीच. बी रेस्ट अश्युअर्ड, ही इज गोइंग टू कम आउट ऑफ दिस सिच्युएशन. ओके. येस. आपण निघूया. हो, चल. काय रे, मला एक समजत नाहीये, तुझं नेमकं दुःख काय आहे? मी श्रीधर सोडून दुसऱ्या कोणाबरोबर लग्न केलं असतं तरी तू असाच वागला असतास, असाच रागावून बसला असतास आयुष्यभर. कुठली तरी गोष्ट कुठं तरी घेऊन चाललीस. तुझं प्रेम आहे म्हणतोस ना माझ्यावर. अरे मग मी सुखी आहे, मग तुला आनंद नाहीये का? इतकी वर्ष सगळेजण समजावताय पण तू ऐकतच नाहीस, अजून तिथेच अडकून बसलायस. आता ऐकलंस ना, सुख दुःखात सगळेजण एकमेकांना धरून होते. तू कुठे होतास? कुठे होतास तू? विचार कर जरा. अरे तू एकटा पडलायस, एकटा पडलायस तू. समजतंय का तुला?
योग्य काय अयोग्य याचा विचार करून आधी तरी जगता आलं पाहिजे. झाली मी तुला ऑफिस सांगून. पण मला एक समजत नाहीये, एवढं सगळं होतं तर अमेरिकेला का गेला? म्हणजे श्रीधरच्या आयडियोलॉजीमध्ये अमेरिका कुठं बसते? सांगतो, सगळं सांगतो. तो निर्णय आम्ही फार विचारपूर्वक घेतला, कारण आदर्शवादाने जगणे ही काही सोपी गोष्ट नाही रे. प्रत्येक पावलाला निर्णय त्याग करायला लागतात आणि आम्ही सामान्य माणसं आहोत. त्यामुळे या मार्गाला जाण्यापूर्वी सुखाची समृद्धीची चव आपण चाकू आणि मग आदर्शवादाकडे वळू असं आम्ही ठरवलं. सुख साधनाची हौस सगळ्यांना असते रे, आम्ही काही त्याला अपवाद नव्हतो. त्यामुळे US ला जायचा चान्स मिळाल्या आम्ही तिकडे जायचं ठरवलं. अनेक अडचणींना तोंड दिलं, अनेक डिफिकल्टीज होते. पण हा, अमेरिकेतला स्टे आम्ही पुरेपूर एन्जॉय केला. प्रत्येक विकत घेण्यासारखी गोष्ट उपभोगली. या खंत ही वाटते की त्यावेळेस तू आमच्या बरोबर नव्हतास. वाटायचं प्रत्येक सुखात दुःखात हा हवा, पण यार तू साधा रिस्पॉन्स पण नाही दिला रे संदीप. अरे एवढा पैसा होता तर अमेरिकेतच राहावं असं वाटलं नाही तुम्हाला? हे नाही ना, जशी समृद्धी वाढत गेली ना तसं एक लक्ष द्यायला लागलं की आज सगळ्यातून आता समाधान मिळत नाहीये. नुसतं हे हवं ते हवं ही आसुशी वाढत चालली. साधी गोष्ट केली, तिकडे गेलो तेव्हा छोटं घर होतं, भाड्याचं होतं. नंतर वाटलं एक विला असावा, समोर गार्डन, हिटेड स्विमिंग पूल, हेही सगळं आलं. पण नंतर लक्ष जायला लागलं ते 14 बेडरूमचे मॅन्शनकडे. आणि मग लक्षात आलं बाबा ह्यातल्या एकच बेडरूम मध्ये आम्ही राहणार आणि बाकी रूम मध्ये राहणार आमचे इगो. त्यावेळेस मृणाल आणि मी विचारांनी ठरवलं की हीच ती वेळ परत फिरण्याची. तिथे काय करायचं ते ठरवलं होतं, पण त्या अँगलनी पावलं उचलायला घेतली. आणि सुख साधनांचं म्हणाल ना तर आम्ही आमच्या घरात सगळ्या सुखसोयी करून घेतल्या आहेत. फक्त त्या करताना थांबायचं कुठं हे आम्ही ठरवलं. बाजारात आलेला प्रत्येक नवा ब्रँड, प्रत्येक नवीन वस्तू आपल्याकडे हवीच असा अट्टहास नसतो आमचा. इच्छा अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत ग. समाधान मानलं तरच सुखी होता येतं नाही का? मलाही पटले. सुखाची व्याख्या काही शोधावी नाही लागत, ती आपल्या विचारात असतात. आणि कुणाला काही प्रूव्ह करून दाखवायचं आहे म्हणून करायचं नसतं. आपल्या स्वतःच्यात बदल घडवला की झालं. फोन वाजतोय का? एक मिनिट. I'm okay. संदीप ऐक, झालं गेलं सगळं विसरून जाऊयात रे. या आभासी दुनियेत किती प्रेशर घेऊन जगायचं नाही तुझं तूच ठरवणार आहेस. पण आम्हाला आमचा जुना संदीप परत हवाय. थोडासा खटाळ, थोडासा मिश्किल आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेणारा असा. संदीप अरे यार झाले असेल काही चुका आमच्याकडून, तुझ्याकडून सुद्धा. यार आयुष्याचा ताळेबंद कधीतरी बांधावंच लागतो रे, आणि मगच चुकलेल्या गणितांना दुरुस्तीचा भाव मिळतो. श्रीधर, मृणाल, जरा लवकर या रे, मला कसं सुच होत आहे. श्रीधर, मृणाल. हे संदीप संदीप संदीप, बस बस. अरे अरे काय होतं तुला? संदीप झोपायचं नाहीये. अपरिणा संदीप झोपायचं नाहीये. पाणी पाणी माझं असं करणाऱ्या त्या मनुष्य प्राण्याला तो विधाता त्याच्या एका फटकाऱ्यानं जेव्हा शेणात त्या वळवळणाऱ्या किड्यासारखी अवस्था करून टाकतो ना, तेव्हा तुम्ही कोणाकडे दाद मागणार?
साल्या बॅच ऑफ 99 नाटकी सम्राट हा? मृणाल श्रीधर मी आता ना वजाबाकी ऐवजी बेरजेचं गणित मांडण्याचं ठरवलंय. हो आता आपण परत तिघं मिळून धमाल करूया. अरे आम्ही काय 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 मी काढते फोटो. ओके चलो रेडी? बॅच ऑफ 99. चुकलेली जाहिरात परत Yes.